ओकवरती महाविकास आघाडीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। काँग्रेसकडून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांनी हजेरी लावलेली दिसते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार आणि जयंत पाटील असे या बैठकीसाठी हजर आहेत। तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सिल्वर ओकवरती महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अगदी शेवटच्या टप्प्यामधलं जागा वाटप काहीसं शिल्लक आहे, काही ठिकाणी तेढ आणि काही ठिकाणी रस्सीखेच निर्माण झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सिल्वर ओक मध्ये ही बैठक सुरू झालेली आहे महाविकास आघाडीची। काँग्रेस असेल, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तीनही पक्षांमधले महत्त्वाचे नेते यासाठी हजर आहेत। याविषयी बोलूयात। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजय, सिल्वर ओक वरती महाविकास आघाडीची बैठक सुरू झाल्याचं कळतंय, काय नेमकी खलबतं होत आहेत? यामिनी, आज महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती सिल्वर ओकवर सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहेत त्याच्यात अनेक जागांवरचा जो आहे तो तिढा अद्याप सुटलेला नाही। त्याच्याच जोडीला जर पाहिलं तर अनेक जागांवर उमेदवार जे आहेत ते घोषित झालेले नाही आणि त्या सर्व संदर्भात आज जी आहे ती महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती शरद पवार यांच्या उपस्थित जी आहे ती बैठक सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर वरतून आपण जर आलो तर सांगलीच्या जागेवरचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही। विश्वजित कदम यांनी तर खुले जी आहे तिकडची जी नाराजगी आहे ती बोलून दाखवली होती। तिथून पुढे आलं तर आता नवीन एक वाद म्हणजे साताऱ्याचा वाद जो आहे तो पाहायला मिळतोय। साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी लढवावी, पण ती तुतारी या चिन्हावर लढवावी असा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादीकडून मांडला होता आणि मग त्याला पृथ्वीराज बाबांनी उत्तर दिलं की मी उमेदवारी जरी लढवली तरी ती काँग्रेस चिन्हावरच लढवेल। त्यावर सुद्धा चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते। त्याच्यानंतर जर आपण मुंबईत आलो तर मुंबईत काँग्रेसच्या वाटेला 2 जागा आलेल्या आहेत आणि तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसने अनेक वेळा प्रस्ताव जो होता तो मांडला होता, ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची जागा। पण ठाकरे गट जो आहे त्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर उमेदवार जो आहे तो जाहीर करून बसलेला आहे। त्या ठिकाणी अनिल देसाई यांचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे। स्वतः उद्धव ठाकरे यांनी चेंबूरमध्ये येऊन अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा जी आहे ती केली होती आणि त्याच्यानंतरच अनिल देसाई यांचं ब्रँडिंग जे आहे ते दक्षिण मध्य मुंबईतल्या चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागात करायला सुरुवात झाली होती। त्यामुळे ती जागा उद्धव ठाकरे जे ते सोडायला तयार नाहीत। त्याच जोडीला जर पाहिलं तर उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या जागा जरी काँग्रेसच्या वाटेला आली तरी काँग्रेसकडून या जागेवर उमेदवार नेमका कोण राहणार याची चर्चा जी अनेक दिवसांपासून सुरू आहे। उत्तर मध्य मुंबईत प्रिया दत्त या मागच्या 2 टर्म म्हणजे 2014 आणि 2019ला उमेदवार होता। 2014ला लाटेमध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती। 2019ला सुद्धा पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता। उत्तर मुंबईची जागा जर पाहिली तर त्या ठिकाणी सध्या उमेदवार कोण याचा तिढा सुटलेला आहे। मुंबईतून पुढे सरकवलं आणि कोकणाच्या भागात गेलो की भिवंडीच्या जागेवरचा तिढा जो आहे तोही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ह्याच्यात वादाचा मुद्दा ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज सकाळी सुरेश म्हात्रे जे राष्ट्रवादीच्या बाजूने उमेदवार होऊ शकतात त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती, तर दुसरीकडे काँग्रेसचे दयानंद चोरगे या ठिकाणी जे ते इच्छुक उमेदवार आहेत आणि काँग्रेस या भिवंडीच्या जागेसाठी आग्रही आहे। तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा भिवंडीच्या जागेवर आग्रही असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता नेमकं या चर्चा ज्या आहेत त्या कधी शेवटी थांबणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। काँग्रेसने प्रचार समितीची आज बैठक घेतलेली आहे, त्याच्यानंतर विदर्भातली त्यांची प्रचाराची रणनीती सुद्धा आखलेली आहे। पण महाविकास आघाडीमध्ये असलेले 3 पक्ष आणि त्यांच्या वाटाघाटीचा मुद्दा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही आणि तोच मुद्दा सोडवण्यासाठी आता शरद पवार यांच्या घरी शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच मुद्द्यांवर आता या बैठकीत चर्चा केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज या संपूर्ण महाराष्ट्राच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा तिढा सुटणार की नाही आणि हे गणित किती लांब जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी खूप खूप धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर सिल्वर ओक वरती महाविकास आघाडीच्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यासोबतच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या सगळ्या पक्षांमधले महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी हजर आहेत।